तरुणांना नववर्षाच्या नव उत्साहाच्या आणि नवनवलाईच्या माझ्या मनापासून हॅपी न्यू इयर आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी मारुती विद्वान. असं काही नियोजन नव्हतं, पण सहज एक उत्साह तुमच्याकडे पाहून माझ्यातला एक उत्साह जागृत झाला आणि थोडक्यामध्ये मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे. आणि ते कविता म्हणजे असं नाही की मला मोटिवेशन असणार आहे, फक्त सर्वांचा एक आनंद म्हणून प्रेमावरची कविता आहे. त्या कवितेमध्ये तुम्हाला काही प्रेम दिसणार आहे, मित्राचं प्रेम दिसणार आहे आणि आई वडिलांची हळहळ कळकळ सुद्धा या 2-3 कडव्यामधनं व्यक्त करण्याचा याच्यातून प्रयत्न केलेला आहे. तेच मी तुमच्यामध्ये थोडक्यात व्यक्त करणार आहे. फक्त शांतपणे ऐका तेवढंच विनंती करतो, कारण का ही जी कविता आहे 2 कडवे कोणत्या तरी कवीनं सादर केलं होतं आणि त्याच्यानंतरचे 2 कडवे आम्ही सहज रूमवरच्या मित्रांनी म्हणून आम्ही तयार केलं होतं. ते थोडक्यात तुम्हाला सादर करतो. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे कॉलेजचं पहिलं प्रेम असतं, कोणाचं पण असो का, त्या कॉलेजच्या पहिल्या प्रेमामध्ये आता आज इथं आलोच तर सर्वजण किती मेकअप करून आलेले आहे, त्याच्यामध्ये म्हणजे ते ब्युटीवर कारण का आपला ह्या ग्राममध्ये स्पीडचा कोर्स देखील आहे ब्युटीवरती. त्याबद्दल थोडक्यात म्हणजे तुमचंच वर्णन असेल असं समजून घ्यावे तुम्ही. आणि कवितेचं नाव आहे लाल लाल त्या ओठांची. ओके, थोडक्यात सादर करतो पहा. 4च कडवे आहेत ना, आणि त्या नवतरुणींचं वर्णन करताना आता ती कविता म्हणजे मी फक्त तुम्ही हे करू नका, परंतु मी त्या कवितेमध्ये घुसणार आहे आता. तो मीच आहे असं तुम्ही वर्णन करा. म्हणजे मी नाही कवी आहे, परंतु सध्या मी ते कवीचं रूप धरून मी ते कविता सादर करणार आहे. आता ते कॉलेजचं नवीन प्रेम असतं आणि मी काय म्हणतो पहा तिचं वर्णन करताना. लाल लाल त्या ओठांची, गोऱ्या गोऱ्या त्या गालाची, लाल लाल त्या ओठांची, गोऱ्या गोऱ्या त्या गालाची, जेव्हा हसायची गालात मी फसायचो जाळ्यात, जेव्हा हसायची गालात मी फसायचो जाळ्यात, गजगामिनीची चाल, गजगामी म्हणजे हत्ती, म्हणजे हसण्याचं काही कारण नाही, हत्ती म्हणजे अशी चाल नाही, म्हणजे हत्तीने जसं असं टुमुक म्हणजे दमादमाने कसं चालतंय त्या प्रकारे तिची चाल म्हणतोय मी, असं तिचं शरीर म्हणत नाहीये. तर ऐका, गजगामिनीची चाल कशी डुलत चालायची, गजगामिनीची चाल कशी डुलत चालायची, आधी मलाही फसवायची मग त्यालाही फसवायची, मग त्यालाही फसवायची, लाल लाल त्या ओठांची, गोऱ्या गोऱ्या त्या गालाची. आता बघा, कॉलेजचं पहिलं वर्ष असते, आपल्या खिशात रुपया नसतो, असते 100 रुपयेपर्यंत फिलिंग असते 10,000ची. ओके, तेव्हा सहज मैत्री झालेली असते का मुलीची आणि कॅन्टीन मध्ये सहज गेल्यावरती तेव्हा बघा आपल्या मित्राची आठवण येते. आणि तेच मी थोडक्यात तुम्हाला सादर करून दाखवतो. ती मुलगी म्हणजे आपलं प्रेम आणि आपल्या मित्राचं प्रेम या कड्यातून व्यक्त करतो बा. खाई समोसा रे वडा, खाई समोसा रे वडा, नाही म्हणायची गवा, जवा यायच ते बिल, जाई मित्राला कॉल, जाई मित्राला कॉल, लाल लाल त्या ओठांची, गोऱ्या गोऱ्या त्या गालाची. आता पहा, म्हणजे प्रेम म्हणजे काय असं नसतं की हमेशा आपण अभ्यास वगैरे सर्व करिअर सोडून प्रेमच करत बसा. तो एक उत्साह असतो मित्रांनो, त्याचा आनंद पण प्रत्येकाला घेता येत नाही, काय जण घेतात, घ्यायला पाहिजे आनंद. फक्त असं काय त्याच्यामध्ये हे करू नये, परंतु एक ध्यान ठेवा सर्वांनी, प्रेम जरी आपण कोणावर केलं असेल तर आपल्या मायबापाची जाण असायला पाहिजे. आपल्याला सक्सेस व्हायचं आहे, आपल्याला कुठेतरी करिअर घडवायचं आहे, त्या मायबापासाठी 2 शब्द 1 कडवं म्हणणार आहे. आठवणार माय बाप, आठवणार माय बाप, पानावलर ते डोळ, आठवणार माय बाप, पानावलर ते डोळ, ते राबती शेतात मी पोरीच्या नादात,
ते राबती शेतात मी पोरीच्या नादात. मग त्या आई वडिलांच्या जे डोळ्यातलं अश्रू असेल ते आपल्याला पाहायचं आहे आणि आपल्याला नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची आहे. त्यामुळे सर्वांना नवीन वर्षाच्या एक बार परत एकदा शुभेच्छा आणि संयोजकांना